देवाने माणसाला बुद्धी दिली, हे माणसावरचे देवाचे अनंत अनंत उपकार आहे. बुद्धी सगळ्यांना आहे, आपण वापरत नाही ही अडचण आहे. आपल्या जीवनाचं कल्याण होईल तर आपल्या बुद्धीनंच होईल. नेहमी चांगलं आणि वाईट, वाईटाची निवृत्ती आणि चांगल्याची प्राप्ती, इष्ट प्राप्ती आणि अनिष्ट निवृत्ती असे विषय ज्या वेळेला समोर येतात तेव्हा अनिष्ट निवृत्ती प्रथम येते आणि इष्ट प्राप्ती नंतर येते, जे आपण कालही सुरुवातीला या संबंधामध्ये बोललो. आधी अनिष्ट निवृत्ती करा, मग इष्ट प्राप्ती करून घ्या. कारण पुन्हा तेच आहे, अनिष्ट राहून जर इष्टाची प्राप्ती होत असेल तर राहिलेलं अनिष्ट इष्टाला इष्ट राहू देत नाही. हे आपण काल बोललोय. असं चालणार नाही. याच्याकरता काय करा, मानवी जीवनाच्या विकासाचा पहिला टप्पा काय असेल तर आपल्या बुद्धीची शुद्धता. सुरुवात तिथून होते. मी याचे अनेक टप्पे आपल्याला सांगतो, याच्यातले अनेक कंगोरे म्हणा पाहिजे तर मी आपल्या समोर ठेवतो. आपण पारमार्थिक विचार करा. मी ज्या अंगाने ज्ञानेश्वर महाराजांनी हे मागितलेलं आहे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना केवळ माणसाने संत व्हावं, माणसाने मोक्ष प्राप्त करून घ्यावा एवढंच अपेक्षित नाही. माणसाच्या जीवनाची पूर्णता ही मोक्षामध्ये आहे असं संतांनी फार क्वचित ठिकाणी मांडलंय. आणि जे मांडलंय त्या मांडणीचा आशय जर आपण समजून घेतला तर तेवढ्यातच जीवनाची परिपूर्णता संत मानत नाहीत. मी फक्त एक प्रमाण देऊन पुढे जाईन. हा विषयांतर झालं तर विषय आपला फारच भरकटत जाईल म्हणून. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःनी असं म्हटलंय, प्राप्तार्थ जाहले देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले तया कर्तव्य असे उरले लोका लागी. परिपूर्ण झालेल्या व्यक्तीनं आपली परिपूर्णता झाल्यानंतर समाजाकरता जगायचं असतं तर ती जीवनाची परिपूर्णता आहे. मी माझ्याकरता जगतो आणि मला काहीतरी प्राप्त करून घेतो नाही, मला प्राप्त झाल्यानंतर मला ते समाजाला देता आलं पाहिजे तर ती जीवनाची परिपूर्णता, परिपक्वता, प्रगल्भता, व्यापकता मानता येऊ शकते. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी प्रमाण म्हणून दिली, मी तिकडे जात नाही. आपण प्रपंचाच्या अर्थाने विचार करा किंवा परमार्थाच्या. मनुष्य काय होतं, आपली बुद्धी किती शुद्ध आणि किती अशुद्ध आहे. मी पुन्हा पहिल्या विचाराकडे येतो. या प्रवचनमालेच्या पहिल्या दिवशी पहिल्या अर्ध्या तासामध्ये मांडलेल्या विचाराकडे मी येतोय की शेवटी काही झालं तरी आपल्या बुद्धीतल्या गुणदोषांनीच आपण स्वजीवनाच्या कल्याणाच्या व्याख्या करत असतो की नाही. माझ्या जीवनाचं कल्याण कशात आहे हे जेव्हा मी चिंतनात घेतो त्यावेळेला माझ्या बुद्धीच्या गुणदोषांनी युक्तच तो विचार होईल की नाही. याच्याकरता आधी बुद्धी शुद्ध झाली पाहिजे. शुद्ध बुद्धी झाल्याशिवाय यथार्थ कल्याण कशात असतं हा विचारच येणार नाही. याच्याकरता बुद्धीची शुद्धता. खळांची व्यंकटी सांडो. खळ हा शब्द आपल्याला माहिती आहे. खळ या शब्दाचा अर्थ आहे दुष्ट बुद्धीचा पुरुष. दुष्ट पुरुष सर्वसामान्यतः पसायदान म्हणताना, सांगताना, विचारात घेताना जे खळांची व्यंकटी सांडो असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा व्यंकटी शब्दाचा अर्थ आपण वाकडेपणा असा करतो. वास्तविक व्यंकटी शब्दाचा अर्थ वाकडेपणा नाही. म्हणजे तसा अर्थ होत नाही त्या शब्दाचा, धात्वार्थाने होत नाही आणि कुठल्याच अर्थाने होत नाही. व्यंकटी या शब्दाचा अर्थ वाकडेपणा असा कसा होईल. बर, खळांची व्यंकटी अशी जर शब्द योजना असेल तर खळ या शब्दाचाच अर्थ वाकड्या बुद्धीचा. मग एकदा खळ या शब्दाचा अर्थ जर वाकड्या बुद्धीचा असेल तर व्यंकटी म्हणजे पुन्हा वाकडेपणा आला तर याच्यामध्ये द्विरुक्तीचा दोष येणार नाही का. वाकड्या बुद्धीच्या पुरुषाची वाकडी बुद्धी म्हणजे काय, याला अर्थ काय राहिला. व्यंकटी म्हणजे वाकडेपणा नाही. व्यंकटी शब्दाचा अर्थ आहे बुद्धी.
व्यंकटी या शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. मी आपल्याला साधं सांगतो, समांतर. व्यंकटी म्हणजे जर वाकडेपणा असेल तर व्यंकटेश म्हणजे वाकडेपणाचा ईश्वर असं मानायचं काय? व्यंकटेश या शब्दाचा अर्थ काय? ईश शब्दाचा अर्थ ईश्वर असा होतो की नाही? ईशितुम शीलम यस्य सहा. बरोबर. नियमन करणं हे ज्याचं शील आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. नियमन करणारा, नियमनशीलता हा ज्याचा स्वभाव आहे त्याला ईश्वर, ईश असं म्हणतात. ईश्वर शब्दाचा अर्थ असा आहे, ईशितुम शीलम. ईशन करणं म्हणजे नियमन करणं. कुणी कुठं जायचं, काय करायचं, कसं करायचं, तू हे काम कर, तू हे काम कर, असं करा, तसं करा, हे सगळं सांगणारा जो असतो तो त्या वेळचा ईश्वरच असतो. आता व्यंकटेश, व्यंकटेश म्हणजे व्यंकटी म्हणजे जर वाकडी बुद्धी असेल तर वाकडेपणाचं नियमन करणारा असं नाही आहे. व्यंकटी शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. आपल्या बुद्धीचं नियमन करणारा, आपल्या बुद्धीच्या ठिकाणी सामर्थ्य देणारा, आपल्या बुद्धीला मार्गदर्शन करणारा, बुद्धीचा जनिता, लक्ष्मीचा पती. तुकाराम महाराजांचे शब्द सांगायचे झाले तर, जो लक्ष्मीचा पती आहे तोच बुद्धीचा जनिता आहे असं तुकोबारायांनी म्हटलंय. असो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात खळांची व्यंकटी सांडावी, म्हणजे खळांची बुद्धी बदलावी एवढीच अपेक्षा आहे. खळ म्हणजे दुष्ट पुरुष आहे. दुष्ट पुरुषाचा सुद्धा समाज विकासामध्ये विनियोग आणि उपयोग करून घेता आला पाहिजे. वस्तू वाईट असली तरी तिचा विनियोग योग्य करता आला पाहिजे. योजकस्तत्र दुर्लभा हे तेवढ्या करता म्हटलंय महाभारताने. अमंत्रम अक्षरम नास्ति, नास्ति मूलम अनौषधम, अयोग्य पुरुषो नास्ति, योजकस्तत्र दुर्लभा असं सुभाषित आहे. या जगतामध्ये अयोग्य पुरुष नाही. फक्त त्या पुरुषाला योग्य काम दिलं जात नाही म्हणून तो सगळा गोंधळ करतो. त्याला त्याच्या बुद्धीप्रमाणे, त्याच्या योग्यतेप्रमाणे ते काम दिलं की आपोआप तो व्यवस्थितपणाने करतो. याची उदाहरणं अनेक आहेत, मला ते सांगून वेळ घ्यायचा नाही. परंतु खल दुष्ट बुद्धीचा पुरुष, त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे. महाभारतामध्ये भगवंताने राजसूय यज्ञामध्ये दुर्योधनाचा उपयोग करून घेतल्याचं वर्णन आहे. दुर्योधनाचा उपयोग करून घेतला अशी कथा आहे, महाभारतात आहे. हे राजसूय यज्ञाची बैठक ज्या वेळेला भरली त्यावेळेला खजिना कुणाच्या हातात द्यायचा, खजिनदार कुणाला बनवायचं असा प्रश्न पडला. त्यावेळेला भगवान म्हणाले मी सांगतो दुर्योधनाला खजिनदार करा. पांडव म्हणाले देवा तुम्हाला काही कळतं की नाही? अरे त्याच्या हातात खजिना दिला तर पहिल्या दिवशी तो सगळा उधळून लावेल. भगवान म्हणाले मला तेच हवंय. मोठी कथा आहे ती. म्हणे असं का करता? त्यावेळेला भगवंतानी त्याचा खुलासा केला की म्हणे दुर्योधनाच्या हातावर एक चिन्ह आहे आणि ज्योतिषशास्त्राच्या, हस्तसामुद्रिक शास्त्राच्या नियमानुसार तसं चिन्ह असणं हे संपत्ती प्राप्त होण्याच्या दृष्टीनं चांगलं असतं. म्हणे काय? त्याच्या हातावर मत्स्य आहे आणि ज्याच्या हातावर तशा पद्धतीचा मत्स्य असतो त्या व्यक्तीच्या हातून जेवढी संपत्ती जाते त्याच्या दुपटीनं त्याला लगेच प्राप्त होते. आपल्या हातावर बघू नका, तसं नसतं काही. तसंच माणसं लगे माझ्या हातावर इथे असं नसतं. ते बघू नये. काय करायचंय ते घेऊन? नुसतं सांगितलं तरी माणूस लगेच बघायला लागतो. इकडे आहे का, इकडे आहे का, इथं आहे का, तिथे. बरं ते नसलं तरी त्याला तसं भासायला लागतं. आहे. अरे आहे तर मग अजून इथंच कसा? नाही, ते कसा मत्स्य असला पाहिजे ते हस्तसामुद्रिक शास्त्र, ते मला त्यातलं फार गती नाही, स्वारस्यही नाही. त्या
त्या माशाचं तोंड वर पाहिजे का मनगटाकडे पाहिजे का बोटांकडे पाहिजे, तो आडवा पाहिजे का उभा पाहिजे, त्याचा डोळा दिसला पाहिजे का न दिसला पाहिजे, तो तळ हातात म्हणजे तो मनगटाच्या बाजूला लागतो का मध्यात लागतो का ऊर्ध्व बाजूला लागतो, कुणाला माहिती. आम्हाला एकदा हे ऐकलं ना, आम्हाला सगळीकडे मासेच दिसायला लागतात हातावर. त्याचा काही उपयोग नाही, बघू नका. आणि माझं सरळ म्हणणं आहे, दुर्योधनाची चिन्ह आपल्याला हवीत कशाला? खळांची व्यंकटी सांडोचा विचार चालू आहे ना, मग कशाला ती चिन्ह हवी आहेत आपल्या हातावर? जाऊ द्या ना. पण भगवंतानी विचार केला, अरे हा जर त्याच्या ठिकाणी त्याला जन्मजात मिळालेला गुण असेल, विनियोग करून घ्या ना त्याचा, त्याला वापरा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज खळ निवृत्त व्हावेत, नष्ट व्हावेत, मरावेत असं कधी म्हणत नाहीत. खळ या शब्दाचा अर्थ आपल्याला जर सोपा सांगायचा झाला तर जो निष्कारण त्रास देतो तो खळ. बर. मृगमीन सज्जनानाम तृणजल संतोष विहित वृत्तीनाम, ते एका सुभाषितामध्ये आलेलं वर्णन आहे. मृग मीन सज्जनानाम तृणजल संतोष विहित वृत्तीनाम लुब्धक धीवर पिशुना निष्कारण वैरिणो जगती, असं एक सुभाषित आहे. मृग, मीन म्हणजे मासा, आणि सज्जन हे तिघे कुणाच्या आध्यात्मध्यात नसतात. कशावर जगतात? तृण जल संतोष विहित वृत्तीनाम. मृग तृणावर जगतो, मीन पाण्यावरती जलावरती जगतो, तो आपला आपला शांत चित्तानं त्याचं चालू असतं. बरं, सज्जन जे असतात ते संतोषी वृत्तीमध्ये अखंड असतात, ते कुणाच्या आध्यात्मध्यातही नसतात. पण लुब्धक धीवर पिशुना, लुब्धक म्हणजे पारधी, धीवर म्हणजे कोळी, आणि पिशुन म्हणजे खल, हे विनाकारण त्यांना त्रास देतात. लुब्धक धीवर पिशुना निष्कारण वैरिणो जगती, हे खलत्वाची भूमिका आहे. याला खळ म्हणतात. त्या खलाखलामध्ये सुद्धा बराच फरक असतो, त्याचाही बराच खल आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा काही तारतम्य असतं असं म्हणतात. ते भरतहरींनी बरंच चिंतन केलंय त्या संबंधामध्ये. असो, विस्तार होईल त्याचा. ते एकाची कथा सांगतात अशी, त्याचंही एक सुभाषित आहे, पण मी फक्त कथा सांगतो त्या संबंधामध्ये. एक मनुष्य एके दिवशी संध्याकाळी अरण्यामध्ये जाऊन बसला. संध्याकाळ होत आलेली, सूर्य अस्ताला चाललेला, हिंस्त्र श्वापद बाहेर पडण्याची ती वेळ. हा जाऊन तिथे बसला. बसलेला असताना रस्त्यावरून एक मनुष्य गडबडीनं चालला होता, कारण संध्याकाळ होत आली, आपल्याला लवकर घरी पोचलं पाहिजे, नाहीतर या अरण्यातून जाताना वाघसिंह आपल्याला खाण्याची शक्यता आहे. म्हणून गडबडीनं तो निघाला आणि या ग्रहस्थाला तिथे बसलेलं बघितलं. तो वाटसरू त्याच्याकडे गेला आणि तो म्हणाला, अहो इथे कशाला बसलात? संध्याकाळ होत आली, आता वाघसिंह इथे बाहेर पडतील, तुम्ही कशाला इथे बसलात? ते खातील तुम्हाला, चला, तुम्हाला जर रस्ता माहिती नसेल तर मी घेऊन जातो, तुम्ही चुकला असाल तर माझ्या घरी मुक्काम करा आजचा दिवस, पण चला माझ्याबरोबर, नाही तर वाघसिंह खातील तुम्हाला. तो म्हणाला, वाघसिंहाने खावं म्हणूनच इथे बसलोय. याला आश्चर्य वाटलं. हा म्हणाला, तुम्हाला आत्महत्या करायची आहे का? तो म्हणाला, अजिबात नाही, मी इतक्या पळपुटा मनाचा नाही आहे की मी आत्महत्या करावी, मला अजिबात आत्महत्या करायची नाही. अहो मग इथे का बसला? वाघसिंहाने खावं म्हणून. हो, कशा करता? त्याने सांगितलं, काही नाही, मी इथे बसलो आणि वाघसिंहाने मला एकदा खाल्लं की त्यांना मनुष्य रक्ताची चटक लागेल, आणि मग एकदा त्यांना ती चटक लागली की ते वाघसिंह गावात जाऊन सगळ्यांना खातील, याच्याकरता मी इथे बसलो. आता याला खळ म्हणू नये, याला खलेश्वर म्हणावं. म्हणजे स्वतःचा प्राण देण्याची तयारी आहे, पण इतरांना त्याचा त्रास झाला पाहिजे, अशा वृत्तीची जी लोक या समाजामध्ये राहतात, सामाजिक उन्नयनामधला सगळ्यात पहिल्यांदा आणि मोठा अडसर असेल तर तो आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज पहिल्यांदा हे करतात. चांगलं जे वाईट जे आहे ते पहिल्यांदा निवृत्त करा, ते पहिल्यांदा काढून टाका, आणि मग चांगलं निर्माण करा.
तर त्या चांगल्याला मूल्य येतं. याच्याकरता पहिल्यांदा वाईट गेलं पाहिजे. मी गमतीनं दृष्टांत सांगत असतो. हा सिद्धांत आपल्या खरं म्हटलं तर इतक्या अंगवळणी पडलेला आहे, पण आपण तो तपासत नाही. आपल्याच कृतीकडे आपण बऱ्याच वेळेला लक्ष देत नाही. मी उदाहरण म्हणून सांगतो आपल्याला. घरामध्ये जर पाहुणे येणार असतील तर आपण बैठक आवरतो की नाही? आपली जी बाहेरची बैठकीची खोली असते ती आपण आवरतो की नाही? आवरतो. आवरतो म्हणजे काय करतो? काही नाही, पसारा उचलतो आणि कपाटात कोंबतो. पाहुणे गेल्यानंतर कपाट उघडलं की सगळं ब्रह्मांड आपल्या अंगावर येतं. पण ये ना का, ते जोपर्यंत बैठकीत आहे तोपर्यंत ते टापटीप दिसतं ना, आपला विषय तेवढाच असतो. बघायला येणार आहेत मुलीला किंवा काही कारणाने येणार आहेत, आवरा आवरा आवरा, बैठक आवरा, बैठक आवरा. मग काय करायचं असतं? त्याच्यामध्ये दोनच गोष्टी असतात. काही खोळी बदलाव्या लागतात, अभ्रे बदलावे लागतात, काही अमुक आहे तमुक आहे, गालीचा टाकावा लागतो, स्वच्छ करावं लागतं, कचरा काढावा लागतो. हेच आहे ना, दुसरं काय आहे? या सगळ्यामध्ये आपण नेमका क्रम काय लावता हे मला विचारायचं. म्हणजे आधी झाडून घेऊन मग गालीच्या टाकता का गालीच्या टाकून मग झाडून घेता, एवढंच मला विचारायचं. गालीच्या टाकून झाडून घेणारं इथे कोणी असेल असं वाटत नाही मला. आधी झाडून घेणं आणि मग गालीच्या टाकणं हाच सिद्धांत आहे ना. आधी जे कचरा आहे, जे वाईट आहे ते काढून टाकलं पाहिजे आणि नंतर गालीच्या टाकला पाहिजे, म्हणजे चांगल्याचं आदान केलं पाहिजे. हे आपण रोज करतो, पण खळांची व्यंकटी सांडल्याशिवाय सत्कर्मी रती वाढलेलं कळत नाही. त्याला आपण काय करणार? याच्याकरता पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराजांनी बुद्धीचा विचार केला. कारण माणसाचं वैलक्षण्य इथे आहे. देवाने माणसाला बुद्धी दिली, हे माणसावरचे देवाचे अनंत अनंत उपकार आहेत. कुठल्या प्राण्याकडे ही बुद्धी आहे सांगा? कोण आहे असा की जो बुद्धीचा विचार कर किंवा बुद्धीनं काहीतरी करतो आणि जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घेतो? मनुष्येतर प्राण्यांच्या जीवनामध्ये जी सुखाची प्राप्ती होते ना, त्याला एकमेव कारण आहे त्यांचं प्रारब्ध. परंतु मनुष्य जीवनामध्ये जो आनंद, जे समाधान, जे सुख प्राप्त होतं ना, त्याला दोन कारण आहेत, बुद्धी आणि प्रयत्न. ती बुद्धी देवाने आपल्याला दिली आहे. फक्त आपण कितीतरी मोठे भाग्यवान आहोत. बुद्धी नाही असा मनुष्य नाही. कोण आहे सांगा? बुद्धी नाही असं कोण आहे सांगा? मी जर इथं असं विचारलं की मला बुद्धी नाही असं ज्यांना वाटतं त्यांनी हात वर करावा. कोणी करेल का? कोणीच करणार नाही. का करणार नाही? कारण सगळ्यांना माहिती आहे मला नाही असं नाही, उलट सगळ्यांपेक्षा जास्त मलाच आहे. कोणी हात वर करणार नाही. नाही बाबा, मला बुद्धी, ज्याला बुद्धी नाही त्याने हात वर करा. केला तर चालेल का? नाही चालत. आणि यदा कदाचित एखाद्याने केला, अगदी नम्रता धारण करून, अगदीच दीनत्व धारण करून, त्याने नाही हो मला काही कळत नाही, खरंच मला बुद्धी नाही म्हणून त्यांनी जर हात वर केला तर त्याचं म्हणणं 100% खोटं आहे, त्याने हात वर केलाय म्हणून. कारण का? ज्याला बुद्धी नाही त्यांनी हात वर करावा हे ऐकल्यानंतर मला बुद्धी नाही म्हणून मी हात वर केला पाहिजे, एवढी तरी बुद्धी त्याला आहे, हा त्याचा अर्थ होणार नाही का? कुणाला नाही आहे बुद्धी? बुद्धी सगळ्यांना आहे, आपण वापरत नाही, ही अडचण आहे. आपण वापरत नाही. वापरता येत नाही असं नाही, आपण वापरत नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो, वापरता येत नाही असं नाही. नोटबंदी झाली तेव्हा का वापरली मग? म्हणजे येते ना वापरता. मग आत्ताच काय परमार्थातच त्या बुद्धीच्या वापराची काय अडचण झाली? आम्ही बुद्धीचा का विचार करू नये? देवाने आम्हाला ती बुद्धी दिली, आम्ही कशा करता तिचा व्यय करतो आहोत? आपण गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. जीवनाच्या कृतार्थतेचा जो क्रम 18व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलाय त्याच्यातला पहिला विचार, बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन विषयांस त्यक्त्वा रागद्वेष विदस्य च विविक्त सैवी लघवाशी यतवाक्काय. हे करत 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 कुठपर्यंत जायचंय आपल्याला?
अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्ममः शांतः ब्रह्मभूयाय कल्पते. पण ब्रह्मभूयाय कल्पते या मुक्कामावर पोचण्याकरता पहिल्यांदा काय करायचंय तर बुद्ध्या विशुद्धया युक्त, बुद्धीची विशुद्धता झाली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या खाली म्हणताना म्हटलंय, तरी गुरु दाविलिया वाटा येवोनी विवेक तीर्थ तटा बुद्धीचा मळकटा धुतला तेणे. ही ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. बुद्धी आपल्या जीवनाचं कल्याण होईल तर आपल्या बुद्धीनंच होईल. अनेक प्रमाणं मी देतो ज्ञानेश्वरीतली, गीतेतली, महाभारतातली अनेक प्रमाणं मी देतो. बुद्धी वाईट असते असं नाही, पण ती कधी बदलते. त्या विदुर नीतीमध्ये ते धृतराष्ट्राच्या मुखामध्ये हे शब्द आहेत. ज्या वेळेला त्या विदुराने बुद्धीचं महात्म्य सांगितलं धृतराष्ट्राला आणि पांडवांचं हे राज्य आहे, तू ते पांडवांना दिलं पाहिजे चांगल्या बुद्धीनं, असं जेव्हा पटवून दिलं त्यावेळेला त्यांनी हे म्हटलंय की मला अशी बुद्धी होत नाही असं समजू नको. धृतराष्ट्राचे शब्द आहेत, सातु बुद्धी कृताप्येवम पांडवान प्रतिमे सदा दुर्योधनम समासाध्य पुनर्विपरिवर्तते. धृतराष्ट्र म्हणतायत विदुराला की विदुरा, तू म्हणतोस तशी पांडवांबद्दल अनुकूल बुद्धी मला होत नाही असं नाही आहे, ती बुद्धी मला तशी होते, पण काय करू, दुर्योधन भेटला की ती पुन्हा बदलून जाते. अडचण अशी आहे की धृतराष्ट्राला फक्त एकच दुर्योधन होता. आपल्या अवतीभोवती पावला पावलाला दुर्योधन आहेत, पावला पावलाला आहेत. धृतराष्ट्राच्या जीवनात एकच होता, एवढा उत्पात माजवला त्याने. आपलं काय होत असेल? आपल्या बुद्धीला फिरवणारे, आपल्या बुद्धीत विकल्प निर्माण करणारे, आपल्या बुद्धीत विकार निर्माण करणारे अशा अनेक गोष्टी आपल्या अवतीभोवती आहेत. त्याच्यातून आपली सत्वशील बुद्धी आपल्याला राखता आली पाहिजे. कारण एकदा बुद्धी बिघडली सगळंच वायाला जातं, सगळंच वाया जातं. बुद्धौ कलुषभूतायाम विनाशे प्रत्युपस्थिते अनयोनय संकाशो हृदयान्नाप सरपती, असं एक वचन आहे, महाभारतातच आहे. एकदा बुद्धी कलुषित झाली आणि विनाशे प्रत्युपस्थिते आणि माणसाचा विनाशकाळ जवळ येऊन ठेपला की काय होतं? अनयोनय संकाशो हृदयान्नाप सरपती. अनीती हीच नीती म्हणून आपल्या हृदयामध्ये ठाण मांडून बसते, ज्याच्यानं माणसाचं अधःपतन निश्चित आहे. माणसाला अनीती ही नीती वाटायला लागली, नीती जेव्हा अनीती वाटायला लागते त्यावेळेला त्याच्या जीवनाचं अधःपतन सुरू झालं असं समजायला हरकत नसतं. पण तीच बुद्धी जर चांगली असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिशी. बुद्धी चांगली पाहिजे. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखायनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनाम, अशी अनेक प्रमाणं देता येतील. म्हणून उदाहरणं जाऊ द्या, प्रमाणही जाऊ द्या. खूप प्रमाणं दिल्याने फार काही बदल होत नाही. प्रमाणं खूप देता येतील बुद्धीवर, अशी प्रमाणं आहेत. हे उपनिषदात आहे, हे महाभारतात आहे, ज्ञानेश्वरीत आहे, गाथ्यात आहे, खूप प्रमाणं. पण मी खरं सांगू, प्रमाणं खूप दिल्याने आपलं पाठांतर आहे एवढंच कळतं, मुद्दा बदलत नाही फार. त्यामुळं मी प्रमाणात जास्त अडकत नाही, पुढे जातो. सगळ्यात पहिल्यांदा काय अपेक्षा आहे तर आपल्या बुद्धीला सत्यतेच्या कसोटीवर घासून घेणं. तिथून आपल्या विकासाला, तिथून आपल्या खऱ्या अर्थाने ऊर्ध्वगतीला आपला प्रारंभ आहे. आपला आलेख तिथून उंचावणार आहे. नाहीतर सरळ सपाट आलेख आहेच आहे, वर जाणारा आलेख असला पाहिजे. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.